ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती. वेदवंद्य तू भोपाळ चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायू प्रती अगाध नीती प्रगटविली. तुझी या बळे विश्व व्यापका. सूत सांगे शौनकाधिका. भद्रायुसी शिव कवच देखा. श्री गुरुने शिकविले. मृत्युंजय मंत्र उत्तम व सर्वांगी चर्चिले भस्म. रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायू बाळतो. एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. खड्ग दिदले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की. ते शस्त्र शत्रू ते दाविता नग्न जाती एकदाच भस्म होऊन. 12 सहस्त्र इभ बळ गहन तत्काळ दिदले कृपेने. देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंत. आयुरारोग्य विख्यात सर्व रायात श्रेष्ठ तू. चिरकाल विजयी होऊनी संतोष रूपे पाळी मेदिनी. निष्काम दाने करुणी माजेल त्रिभुवनी कीर्ती घोष. भाग्यलक्ष्मी असो तव सदनी. भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी. दानलक्ष्मी येऊनी कर कमळी राहो सदा. सर्वांगी असो लक्ष्मी सौम्य. दौर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम. दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी. शत्रुलक्ष्मी खड्गाग्री वसो. साम्राज्य लक्ष्मी सदा असो. विद्यालक्ष्मी विरसो सर्वदाही तुझ पाशी. ऐसे शिवयोगी बोलोन तेथेची पावला अंतर्धान. भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती. इकडे भद्रायूचा पिता निऋती. दशार्ण देशींचा नृपती. वज्रबहू महामती शत्रू त्यावरी पातले. मग दधेशाधिपती हेमरथ तेने देश नागविला समस्त. धनधान्य हरुणी नेत सर्व करीत गोहरण. स्त्रिया पुरुष धरोणी समस्त बळे नेऊनी बंदी घालीत. मुख्य राजग्राम वेष्टीत बाहेर निघत वज्रबाहू. युद्ध झाले 10 दिनपर्यंत. हा एकला शत्रू बहुत त्यासी धरोणी अजित. रथी बांधिती आकर्षोनी वज्रबाहूचे अमात्य धरोण. तेही चालविले बांधोण. सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरियेल्या. ऐसे हरोणी समस्त घेऊनी चालिला हेमरथ. वज्रबाहू सचिवासहित मागे पुढे पाहतसे. पुत्रना बंधू आम्हास कोण कैवारी या समयास. आम्ही पहावी कवनाची आस. सोडविल कोण दुःखार्णवी. तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रू नेती पितयासी. गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कणच लेईले. मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म. शंख खड्ग घेऊनी उत्तम माते लागी नमस्कारी. म्हणे माते शत्रू बहुत ग्राम हरुणी पितयास नेत. तरी मी गुरुदास तुझा सूत संहारीन समजता ते. माते तुझ्या सुकृते करुण कृतांत समरी करीन चूर्ण. पृथ्वीचे राजे जितची धरुण आणीन तुझिया दर्शना. निर्दोष यशाचा ध्वज उभवीन आज तेजापुंज. शरत्काळींचा द्विजराज सोज्वळ जैसा शोभत. पद्माकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर. सर्पाचा मग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती. इभ आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी. क जनक जेचे कैवारी लहुकुश पुत्र जैसे. पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वय किशोर. जवळी देखुनी शत्रूंचे भार सिंहनादे गर्जिनले. म्हणती उभे राहा रे तस्कर समस्त. वज्रबाहू ऐसी दिव्य वस्त. चोरोनी नेता त्वरित शिक्षा लावू तुम्हा ते. तस्करांसी हेची शिक्षा जाण. छेदावे कर्ण नासिक कर चरण. एवढा अन्याय करुण कैसे वाचून जाल तुम्ही. अवघे माघारी जव पाहती तव दोघे किशोर धावती. म्हणती एक रमापती एक उमापती येती निज भक्त कैवारे. एक मृगांक एक मित्र वसिष्ठ एक विश्वामित्र. एक वासुकी एक भोगींद्र तेवी दोघे भासती. असंख्यत सोडिती बाण जैशा धारा वर्षे धन. वीर खिळिले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती. परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र. वाद्ये वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या.
तो जलज वाजविला अद्भुत, धाके उर्वी डळमळीत, पाताळी फणीनाथ सावरीत कुंभिनी ते, दिशा कोंदल्या समस्त, दिग्गज थरथरा कापत, शत्रू पडिले मूर्छित, रीते रथ धावती त्यातील दिव्य रथ, घेऊनी दोघे आरूढले तेची क्षणी, चापी बाण लावूनी सोडिती प्रलय विद्युत्वत, वज्रबाहूचे वीर बहुत, भारा समवेत गज रथ, भद्रायू भोवते मिळत, कैवारी आपला म्हणूनी, वाद्ये वाजवूनी या दळ, भद्रायू भोवते मिळाले सकळ, म्हणती हा कैवारी या वेळ, आला न कळे कोठोनी, पाठी राखा देखोनी समर्थ, वीरांस बळ चढले अद्भुत, हेमरथाची सेना बहुत, संहारिली ते काळी, वज्रबाहू सहित प्रधान, रथी बांधिले पाहती दुरून, म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण, किशोर वेशे पातले, एका गुरुने शिकविले पूर्ण, दिसे दोघांची विद्या समान, त्यात मुख्य राजनंदन, देखोनी स्नेह वाटतो, कोण आहेत न कळे सत्य, मज वाटती परम आप्त, हृदयी धरून यथार्थ, द्यावे चुंबन आवडीने, मांडिले घोरांदर रण, रक्तपूर चालिले जाण, वज्रबाहू दुरून प्रधानासहित पाहतसे, अनिवार भद्रायूचा मार, शत्रू केले तेव्हा जर्जर, समरभूमी माजली थोर, बाणे अंबर कोंदले, ऐसे देखुनी हेमरथ, लोटला तेव्हा कृतांतवत, दोघांसी युद्ध अद्भुत, चार घटिका जाहले, शत्रू थरथरा कापत, म्हणती भीम की हनुमंत, किंवा आला रेवतीनाथ, मुसळ नांगर घेऊनी, शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत, भद्रायूने शिवयोगी दत्त, खड्ग काढिले तेज अद्भुत, सहस्र मार्तंडा समान, काळाग्नीची जिव्हा कराळ, की प्रळय विजांचा मेळ, की काळ सर्पाची गरळ, तेवी खड्ग झळकतसे, ते शस्त्र झळकता तेजाळ, मागदढळ भस्म झाले सकळ, मागे होता हेमरथ तत्काळ, समाचार श्रुत जाहला, की काळ शस्त्र घेता हाती, देखताची दळ संहारिती, मग पडू लागला पवनगती, उरल्या दळा समवेत, प्रधानांसह वज्रबाहूसी टाकून, पळती शत्रू घेतले राण, ते भद्रायूने देखोन धरिला धावून हेमरथ, धरिल तो दृढ केशी, ओढुनी पाडिला भूमिसी, लत्ता प्रहार देता हृदय देशी, अशुद्ध ओकीत भडभडा, रथी बांधिला आकर्षून, मंत्री प्रधानांसहित जाण, खूरमुख शर घेऊन, पाच पाट काढिले, अर्ध खाड अर्ध मिशी भादरून, माघारे चालवी संपूर्ण, राजस्त्रिया अपार कोशधन, घेत हिरोण ते धवा, देश नागविला होता सकळ, वस्तू मात्र आणविल्या तत्काळ, गोमार परतविला सकळ, जेथींचा तेथे स्थापिला, अमात्या समवेत पिता, सोडवुनी पायी ठेविला माथा, वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुनी, नयनी लोटल्या अश्रुधारा, तू कोण आहेस सांग कुमारा, मज अपयश समुद्रातुनी त्वरा, काढिले उडी घालुनी, जळत शत्रुद्रावाग्नीत, वर्षलासी जलद अद्भुत, मज वाटे तू कैलासनाथ, बाळवेषे आलासी, की वाटे वैकुंठ नायके, रूपे धरिली बाळकांची कौतुके, की सहस्राक्षे ऐन एके केले धावणे वाटतसे, सकळ राजस्त्रिया धावून उतरिती मुखावरुनी, निंबलोन म्हणती बाळा तू जवरून, जाऊ ओवाळून सर्वही, भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊनी समस्त, बंदी घालुनी रक्षा बहुत, परमयत्ने करुनिया, नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी, जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला, नगर शृंगारिले एकसरा, रथी भरुनी वाटती शर्करा, नगर जन धावती त्वरा, वज्रबाहूसी भेटावया, वज्रबाहू म्हणे सद्गद होऊन, जेने मज सोडविले धावून, त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन, ए वेळा भद्रायू म्हणे पितया लागून, शत्रूस करा बहुत जतन, 3 दिवसा मी येईन, परतोनी जाणा तुम्हा पासी, मी आहे कोणाचा कोण, कळेल सकळ वर्तमान, ऐसे बोलोनी दोघे जण, रथारूढ पै झाले, मनोवेगे करुण येऊन वंदिले मातेचे चरण, मग तिने करुणी निंबलोन,
सुखावे पूर्ण पद्माकर. असो यावरी शिवयोगी दया घन. चित्रांगद सीमंतिनीसी भेटोन. जन्मादारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे. पिता सोडवुनी पुरुषार्थ. केला तो ऐकिली की समस्त. तरी तो तुम्ही करावा जामात. कीर्ती मालिनी देऊनिया. ऐकता ऐसा मधुर शब्द. सीमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरिती चरणारविंद. पूजिती मग षोडशोपचारे. म्हणती तुझे वचन प्रमाण. वर आणावा आताची आहे लग्न. मग दळभार वाहने पाठवून. दिधली वैश्य नगराप्रती. सुनयन पुत्रासहित समग्र. नाना संपत्ती घेऊन अपार. लग्नासी चालिला पद्माकर. वाद्ये अपार वाजिती. भद्रायू बैसला सुखासनी. तैसीच माता शिबिका यानी. चित्रांगद सामोरा येऊनी. घेऊनी गेला मिरवीत. वर पाहुनी जन तटस्थ. म्हणती कायसा यापुढे रतिनाथ. पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी. त्यात वज्रबाहू सहपरिवारे. लग्ना लागी पातला त्वरे. वराकडे पाहे सादरे. तव तो कैवारी ओळखिला. पाय त्याचे धरावया धाविन्नला. भद्रायूने वरच्यावरी धरिला. आलिंगन देता वेळोवेळा. कंठ दाटले उभयतांचे. नयनी चालिल्या विमलांबुधारा. अभिषेक करीती एरा एरा. मग वज्रबाहू पुसेवरा. देश तुझा कवण सांग. फेडी संशय तत्वता. सांग कवण माता पिता. गोत्र ग्राम गुरु आता. सर्व सांग मज प्रती. चित्रांगदे एकांती नेऊन. सांगितले साध्यंत वर्तमान. हा शिव योगियाचा महिमा पूर्ण. उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यनुकोटी. तै शिवयोगियाची होय भेटी. तो साक्षात धुर्जटी. त्याचे चरित्र जाण हे. मग ते सुमती पट्टराणी. भेटविले एकांती नेऊनी. वज्रबाहू खालते पाहुनी. रुदन करी तेधवा. म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे. म्या घोरवनी टाकिली नष्टे. मज एवढ अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल. सुमती मागील दुःख अद्भुत. आठवूनी रडे सद्गदित. म्हणे शिवयोगी गुरुनाथ. तेने कृतार्थ केले आम्हा. मग सीमंतिनी चित्रांगद उभयतांचा करुणी ऐक्यवाद. वज्रबाहू बोले सद्गद. धन्य सुमती राणी तू. बिंदूचा सिंधू करुण मज द्वाविला आणोन. सर्षप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुण सरिते. त्वा माझा केला उद्गार मज अभाग्यासी कैसा पुत्र. हे राज्य तुझेची समग्र. सुतासहित त्वा दिधले. ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत. भद्रायू धावोनी सद्गदित. साष्टांगे नमित पितयाते. वज्रबाहू देत आलिंगन. जेवी भेटती शिव आणि षडानन. की वाचस्पती आणि कच निधान. संजीवनी साधिता अलिंगी. मस्तक अवघ्राणुनी झडकरी. सप्रेम बैसला अंकावरी. कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी. दक्षिणांकी बैसविली. तव राजे समस्त आश्चर्य करीती. धन्य वज्रबाहू नृपती. मग पद्माकर सुनय याप्रती. भद्रायू भेटती पितयाते. गगनी न समाये ब्रह्मानंद. ऐसा झाला सकळा मोद. मग 4 दिवस सानंद. यथा सांग लग्न झाले. आंदण दिधले अपार. 2 लक्ष वाजी अयुत कुंजर. दास दासी भांडार भरोणी द्रव्य दिधले. सवे घेऊनी कीर्तिमालिनी. पद्माकरासहित जनक जननी. निज नगर तेची क्षणी. जाते झाले तेधवा. गगनगर्भी न समाये हरिख. ऐसे माता पितयांसी झाले सुख. पट्टराणी सुमती देख. केले आधीन सर्व तिच्या. मग सकळ शत्रू सोडून. प्रतिवर्षी करभार नेमून. करुणी आपणा अधीन. जीवदान दिधले तया. भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त. होय असल्या पुण्य बहुत. तरी जन्मोजन्मी ही मनग जामात. पूजिला असेल प्रेम भरे. स्त्री पतिव्रता चतुर सुंदर. पुत्र पंडित सभाग्य पवित्र. गुरु सर्वज्ञ उदार थोर. पूर्वदत्ते प्राप्त होय. मग त्या भद्रायूवरी छत्र. वज्रबाहू उभवूनी सत्वर. स्त्री सुमती सहित तप अपार. हिमकेदारी करिता झाला. करिता शिव आराधन. त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन. मागे भद्रायू बहुत दिन. राज्य करीत पृथ्वीचे. शिव कवच भस्म धारण. रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण. धन्य गुरु शिवयोगी सुजाण. शिष्य भद्रायू धन्य तो.
असो भद्रायू नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत चालिला वन विहारार्थ अवलोकित वनश्री येते. छाया सघन शीतळ पाट वाहती जळ निर्मळ तेथे बैसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळी रातांजण मलया गर सुवास चंदन अशोक वृक्ष खर्जुरी सघन आंबे जांभळी खिरनिया वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीर औदुंबर पारिभद्र नभ भेदीत गेले गगनमार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती शेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोनी वरी चालिले कनकवेली नागवेली परी कर पोवळवेली नानालता सुवास कर द्राक्षद्वीप द्राक्ष तरु सुंदर जायफळी डोलती फळ भारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तिरी क्रीडती असो तया वनात कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक पूर्ववर्तले दूरवरी भद्रायू विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत ऊर्ध्व करोनिया हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गजबजोनी धाविनला नृप शर लावूनी ओढिले चाप तव तो व्याघ्र काळरूप स्त्रियेसी नेत धरुनिया राये शर सोडिले बहुत परितो न गणी तैसाची जात विजुवैसे शर अद्भुत अंगी भेदले तयाच्या गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुझ विन गृह वाटते महाअरण्य रायास म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक जिने तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला अकांत आहा कांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज यापासूनी तुझही हाका फोडिल्या बहुत धाव धाव हे जगती नाथ धिक तुझी व शस्त्रे समस्त खड्ग व्यर्थ गुरुने दिधले 12 सहस्त्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्र जाळ क्षतापासूनी सोडवी तत्काळ शरणागता रक्षितोची पार्थिव धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सस्तमागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षी न भेजे उमापती ते धिकणारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पितयांसी शिनवित धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरु भक्त नव्हेची मतवादी पै गुरुची झाकोणी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रायू बोले उद्विग्न मी तू इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्यदान घे माझे विप्र म्हणे कासया लग्न स्त्रीहीनास कासया धन जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय दाऊनी मुढासी कासया उत्तम ग्रंथ तरुणासी संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे त्रशाक्रांतासी पाजिले धृत क्षुधातुरासी माळा गंधाक्षत चिंतातुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या जागी न लगे तुझे राज्य धन दे माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन दिधली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मज दान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे स्त्री रत्न सागरी ढेकूळ पडले येऊन तरी सागर काय डहुळेल धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले तेज क्षणा व्याघ्रे नेली विप्रल नलना आता स्त्री देऊणी ब्राह्मणा अग्निकाष्ठे भक्षीन मी विप्रापुढे संकल्प करुणी दान दिधली कीर्ती मालिनी विप्रगुप्त झाला तेची क्षणी राये अग्नी चेतविला ज्वाळा चालिल्या आकाश पंथे मग स्नान केले नृपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणी 3 अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भक्त भवभंगा विश्वव्यापका आराध्य लिंगा नेई वेगे तुझपाशी उडी टाको जाता ते वेळी
असंभाव्य चेतला ज्वाळा माडी तव त्यामधून कपाल मौली अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदश नयन पंचविंशती तत्वाहुण पंचभूता वेगळा जो भद्रायू सरुधई धरुणी सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रकट झालो मी भद्रायू बोले सद्गदित म्हणे विप्रस्त्री आणून दे त्वरित ते ऐकोनी हासिन्नला गज मुखळतात विप्रतो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन तुझी भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रगटलो तुझी हे घे कीर्ती मालिनी म्हणोनी उभी केली तेची क्षणी देव सुमणे वर्षती गगनी रावचरणी लागतसे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता एरू म्हणे वज्रबाहू पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा स्त्री समवेत इतुक्यांसी ठाव यथार्थ तुझ समीप देईजे तुझ्या पार्श्वभागी सकळ असोत स्वमी अक्षयी अढळ यावरी बोले पया फेन धवल कीर्ती मालिनी तू माग आता ती म्हणे माता सीमंतिनी पिता चित्रांगद पुण्यखानी तूज समीप राहोत अणुदिनी शूळपाणी तथास्तु म्हणे तुम्ही उभयताणी मागितले ते म्या सर्व दिधले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा मग कीर्ती मालिनी समवेत 10 सहस्र वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रा सारिखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सन्निध चित्रांगद सीमंतिनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत स्त्री पुत्रा समवेत पद्माकर भद्रायू कीर्ती मालिनी सुकुमार त्यासी विमान धाडुनी श्री शंकर आपुल्या स्वरूपी मेळविले हे भद्रायू आख्यान परम यशदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी अयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वांठाई भद्रायू आख्यान पुण्य आगळे पद रचना ही बिल्व दळे उमा वल्लभा वाहती भाव बळे ते तरती संसारी भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडोनी मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलास नायका भक्त काम कल्पद्रुम गजांतका न येसी तर्का निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत श्रोते अखंड अष्टमाध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।